हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओवर भरभरून प्रेम करता त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते. आज आपण आपला हा व्हिडिओ मंदिर या विषयावर बोलणार आहोत. तर मंदिर म्हटलं तर हे काय असं कुणाला न माहिती असू नये, कारण मंदिरात सर्वच जण जातात. फक्त प्रत्येकाने देव असं हे करून घेतलेलं आहे का मी ह्या देवाच्या मंदिरात जाईल, मी त्या देवाच्या. तसं मी नाही, मी सर्वच मंदिरांबद्दल बोलणार आहे. कारण हे सर्व मंदिर आहेत ते आपल्यासाठीच युनिव्हर्सनी बनवलेली आहे आणि ती खूप पूर्व काळापासून ती मंदिरे चालत आलेली आहे. ते काय आता आज 1 आणि 2 दिवसात नाही, नंतर त्याच्यामध्ये मानवाने त्याच्या सोयीनुसार बदल करून घेतला. पण जे बी जुनं असतं ते सोनं असतं. आणि खरंच यावेळेस प्रवासाचा योग आला आमच्याकडून. आणि प्रवास करताना आम्ही असं आम्ही असं ठरवून गेलो नव्हतो की ह्याच मंदिरात जायचं, का इथेच जायचं का तिथेच, असं नाही. आम्ही असं जे बी रोडवर असं जवळ असेल त्या प्रत्येक मंदिरात गेलो. त्या प्रत्येक देवाला डोळ्यात साठवून घेतलं आणि त्या मंदिरातली जी काही वाईब्स आहे, त्या मंदिरातली जी काही शांती आहे, ती शांती आम्ही आमच्या अंतःकरणात भरून घेतली. आता कोणी कोणी रोज सकाळी जातं मंदिरात, दर्शन घेतं. ते प्रत्येकाचं भावनेचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा वेळ असली तर मग माणूस जातं मंदिरात, जाऊन पूजा अर्चा ते सर्व करतात. ज्याला जशी मी तर म्हणेल ना, ज्याला ज्याच्यात शांती वाटते ना त्यांनी ते करावं. याचं कुणाला बंधन नाहीये. आणि कुठल्याही मंदिरात गेले तर देव काय तुम्हाला म्हणत नाही येऊ नका म्हणून, कारण त्याचे दरवाजे हमेशा उघडे असतात. देवाचं दार कधी बंद असतं का? नाही, देवाचं दार हमेशा उघडं असतं आणि ते आपल्यासाठीच आहे. आणि आपण जाऊन तिथे नतमस्तक व्हावं, आपण जाऊन तिथे शांत 2 मिनिटं बसावं डोळे मिटून. आणि आपल्याला कसं वाटतं, किती छान वाटतं मंदिरामध्ये गेल्यावर. ते आपल्या मनाला आपण विचार करावा. आणि खरंच मंदिरात गेल्यावर का बरं एवढी शांती वाटते, मंदिरात गेल्यावर का बरं एवढं आपल्याला प्रसन्न वाटतं, याचा आपण कधी विचार केलाय का? नाही केला. तर मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एवढं प्रसन्न वाटतं, कारण तो जो देव आहे, तो मूर्ती असती ती जर समोर उभी बसलेली कोणत्या याच्यामध्ये असू द्या, तिच्याकडे आपण बघितल्यानंतर ती आपल्याकडे बघते, स्माइल करते, असंच आपल्याला वाटतं. आणि आपण एकदम त्या मंदिरात गेल्यानंतर असं आपलं देहभान विसरून जातो. एकदम आपल्याला शांती वाटते, तिथे 2 मिनिटं बसावं असं वाटतं आणि किती प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यानंतर. पण ही प्रसन्नता कायम आपण टिकून ठेवतो का? तर नाही. मग मंदिरात गेल्याचं हेच एक कारण आहे. देव आपल्याला हेच सांगतो की आता इथे आला तू, एवढी तुला ही शांती मिळाली, दिली मी, एवढा आनंद दिला, हा सतत तुझ्या हृदयात राहू दे, सतत तुझ्या अंतःकरणात राहू दे. पण आपण मंदिरापुरतं गेलो का आपल्याला तेवढं शांत वाटतं आणि नंतर आपण आपल्या कामाच्या राडगांडीमध्ये विसरून जातात. मग आपल्याला कुणी भेटलं, कुणी याचं काही ऐकायला आलं त्याचं, म्हणजे मग ते आपल्याला आपल्या मनावर त्याच हे होतं. पण देवाचं तसं नाही. देव फक्त देत राहतो आणि ते घेण्याची ताकद आपल्यात आहे, पण ती आपण उपयोगात नाही आणत. तर अयोध्येच्या मंदिरात गेलो आम्ही, अयोध्येला रामललाच्या मंदिरात. काय सुंदर बांधले ते मंदिर, किती सुंदर ती मूर्ती आहे, स्माईल करते ती मूर्ती. तिथे गेलं तर एकदम प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर आम्ही बोधगयाला गेलो, तथागतांची मूर्ती बघितली. तर पूर्ण त्या मूर्तीच्या समोर उभा राहिल्याबरोबर पूर्ण शरीरात कंपन तयार होतं. म्हणजे एवढे हे जरी याची मूर्ती, पण एवढ्या मूर्तीमध्ये एवढी ताकद आहे आणि एवढी शक्ती आहे, ती आपल्याला जाणवते ती.
आम्ही जेवढ्या बी मंदिरात गेलो ना तेवढं पण एकदम जिवंतपणाचं उदाहरण आम्हाला मिळालं. आणि खरंच खूप छान वाटलं मंदिरात जाऊन. आता आपल्या जवळ पण मंदिरं असतात ना, त्या मंदिरात जरी गेलं तरी असंच छान वाटतं, शांत वाटतं. पण तो अनुभव घ्यायला पाहिजे. मंदिरात जाऊन नुसतं फुलं व्हायचे आणून आपण पाया पडून पटकन आपली घाई कारण आपल्याला खूप काम असतं. आपल्याला खूप घाई असते. प्रत्येक गोष्टीची आपण घाई करत असतो. पण नाही, तुम्ही जा. 2 मिनिटं तरी तिथे शांत डोळे मिटून बसा. त्यावेळेस मग तुम्हाला तो अनुभव येईल. का खरंच मंदिर काय एवढं छान वाटतं तिथं मंदिरात. काय एवढं प्रसन्न वाटतं. पुरा थकवा, शीन भाग आपला निघून जातो मंदिरात गेल्यानंतर. तर खरंच मी म्हणाल, जे लोक रोज जातात ना मंदिरात, ते खरंच भाग्यवान आहे. आणि त्यांना ते कळालंय म्हणून ते जातात रोज मंदिरात, नतमस्तक होतात आणि आपल्या आपल्या रोजच्या कामाला लागतात. पण हे सांग, काहीतरी माणसाने सकाळी आपल्या सवयीत काहीतरी करायला वळण लावून घ्यायला पाहिजे. आणि ते करत असताना आपल्याला जो आनंद मिळतो, तो आनंद खरंच द्विगुणित असतो. आणि खरंच आम्ही हे एवढे मंदिरं बघितली ना, खूप छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. आणि मी तर म्हणेन, प्रत्येकाने या जे बी आपल्या युनिव्हर्सनी या पृथ्वीवर जे बी एवढं विविधता आहे, ती सर्वांनी बघावी, हेच मी परत सांगेन तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.